एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सपना तुम्हा सर्वांचं कान्हा अँड मम्मा चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. सो जेव्हा जेव्हा मी कपडे फोल्ड करते माझ्या मनात नेहमी एक विचार येतो, जसं की सगळ्या कामासाठी मशीन्स निघालेत. व्हॅक्यूम क्लीनर निघालेली, वॉशिंग मशीन आहे, डिशवॉशर आहे. कपडे फोल्ड करण्यासाठी अजूनपर्यंत का असं काही इन्व्हेन्शन निघालं नाही. जस्ट फॉर द जोकिंग, कारण मला कपडे फोल्ड करायचा भयंकर कंटाळा येतो. पण त्याचबरोबर मला दुसऱ्यांनी कपडे फोल्ड केलेले आवडत नाहीत. मी कपडे फोल्ड एकदम व्यवस्थित छान करते. मला असं वाटतं कपडे व्यवस्थित फोल्ड केले का ते कबर्डमध्ये सुद्धा छान सेट होतात आणि कबर्डसुद्धा छान दिसतं. सो उठल्यानंतर पहिलं काम आम्ही कपडे फोल्ड करण्याचं करतो आहे. कान्हाचे एक्झाम स्टार्ट होत आहेत, त्यामुळे त्याला तिथे अभ्यासाला बसवलं आहे आणि मला स्वप्नीलसुद्धा हेल्प करू लागतात कपडे फोल्ड करण्यासाठी इथे. तर गरमी आहे, इतकी वाढलेली आहे सध्या इथे की फॅनशिवाय जमतच नाही. आणि आम्ही जिथे राहतो तिथे थोडंफार लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे लाईट गेली की बऱ्यापैकी गरम होतं. पण तसंही या रूममध्ये एवढं गरम होत नाही, कारण खूप हवेशीर आहे आणि समोर शेती आहे, त्यामुळे बऱ्यापैकी हवा जी आहे ती येते. तर मी कपडे फोल्ड केल्यानंतर लगेच जागच्या जागी ठेवून देते, प्रत्येक जाग्यावरती प्रत्येक वेगळे अशा प्रकारे. कपाट जे आहे ते उचकापाचका होत नाही, व्यवस्थित राहतं, सेट राहतं. त्यानंतर मी माझी बेडरूम क्लीन केली आणि नवीनच मी कुशन कवर मागवले होते यावेळेस. तर म्हटलं ते पण आज छानपैकी इथे ठेवूया बेडरूममध्ये. तर हे 5 कुशन कवर मी रिसेंटली ॲमेझॉनवरून मागवले आणि कुशन फिलर पण नव्हत्या माझ्याकडे, तर कुशन फिलर पण मी ॲमेझॉनवरूनच मागवले. आणि हे असे कलर उन्हाळ्यामध्ये खूप जास्त चालतात, व्हायब्रंट कलर, त्यामुळं मी हे प्रकारचे असे कलर मागवले आहे. त्याच्यानंतर सक्युलंट प्लॅन्ट मला लावायचे होते आणि प्लॅन्टर छोटे नव्हते, पण माझ्याकडे ह्या छोटे छोटे मडके होते संक्रांतीचे, मी त्यात लावले आणि लावताना वाटलं नव्हतं की ते इतकं छान दिसेल. लावल्यानंतर ते खूप सुंदर दिसलं आणि मग मी ते प्रत्येक ठिकाणी ठेवून दिलं. तर मी ते 2-3 प्रकारचे सक्युलंट यावेळेस आणले होते. त्याचबरोबर ॲमेझॉनवरून काही सिरॅमिकची आणि काचेची भांडी ऑर्डर केली होती आणि ती आली होती ॲक्च्युली 2 दिवसापूर्वीच आली होती, पण मी ते ठेवून दिली होती. म्हटलं आज ती पूर्ण क्लीन करून मग वापरात काढूया. तर या प्रकारची भांडी आहेत, ती मी मागवली होती. हे कप मला खूप दिवसापासून ॲड टू कार्ट करून ठेवले होते, थोडेसे एक्सपेन्सिव्ह होते, त्यामुळे मी ते तसेच कार्टमध्ये ठेवले होते. पण फायनली हे मी मागवलं. मला कप आणि सिरॅमिकचं कलेक्शन करायला फार आवडतं आणि ह्या कपाचं मटेरियल मला माहीत नाही आहे. हे 4 कप मी जस्ट आवडले म्हणून मी मागवले होते, पण हे सिरॅमिक नाही आहे, म्हणजे खाली पडले तरी तुटणार नाहीत या प्रकारचे. पण याचं मटेरियल इथं बायो कंपोस्ट असं दिलेलं होतं वरती पॅकवरती, माहीत नाही कसे, पण हे पण खूप क्यूट असे 4 कप मागवले होते मी. तर हे धुण्यासाठी मी कोणत्याही ब्रशचा किंवा स्क्रबचा यूज नाही करत, कारण स्क्रब वगैरे यूज केल्यानंतर काच आणि सिरॅमिक याचा कलर डल होतो आणि त्याच्यावरती रेषा पडतात. तर मी शक्यतो बेसिनमध्ये पाणी जमा करते, त्यात थोडंसं वॉशिंग पावडर किंवा लिक्विड टाकते आणि त्यानंतर फेस करून मी त्यात ही सगळी भांडी बुडवून ठेवते आणि स्वच्छ पाण्याने मी ते पुसून काढून त्याच्यानंतर उन्हामध्ये वाळवते आणि त्यानंतर जिथे मला ठेवायचं आहे तिथं ठेवून देते. सध्या माझे सगळे प्लॅन्ट्स खूप हॅपी आहेत आणि प्रत्येक फुलांच्या झाडांना 1-2 फुलं लागलेत, त्यामुळं माझं गार्डन आणि त्याचबरोबर घरात जिथे जिथे मी झाडं ठेवलेली आहेत ते सुंदर दिसत आहेत.
द्राक्षांचा सीझन आहे, पण द्राक्षे हे खाण्यासाठी जेवढे चांगले असतात तेवढेच हानिकारक असतात, कारण सगळ्यात जास्त कीटकनाशक आहेत ते द्राक्षांवरती फवारले जातात. तर मी नेहमी द्राक्षे धुताना त्याच्यावरती 1 चमचा मीठ आणि बेकिंग सोडा ॲड करते आणि भरपूर अशी घाण निघते. खरं शक्यतो द्राक्षे हे टाळते मी आणण्यासाठी, पण यावेळेस कानाने खूप जास्त फोर्स केला की मला द्राक्षे हवेत, त्यामुळे घेतले. पण मी अगदी छान 2-3 पाण्याने क्लीन करते आणि मी तुम्हाला दाखवते इथे किती सारं घाण आहे ते पाण्यामध्ये खाली जमा झाली आहे, तुम्ही पाहू शकता. माझ्यासाठी वीकेंड आहे ते हॉलिडे नसतो, तर माझ्यासाठी हा मोर अँड मोर फॅमिली डे असतो. आम्ही तिघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो, घरात जी काही काम आहेत एकत्रितपणे करतो. आणि वीकेंड जो आहे मला शक्यतो घरात बसून छानपैकी एखादं मेनू तयार करायचा, तो जेवण करायचा, एकमेकांसोबत गप्पा मारायच्या, एखादा जर टी व्हीला मूवी लागला तो पाहायचा. अशा प्रकारचा वीकेंड जो आहे ना तो मला स्पेंड करायला जास्तीत जास्त आवडतो. त्याच्यानंतर आज ठरले की काहीतरी छान बनवूया जेवायला, असं स्वप्नीची फरमाईश होती. आणि त्यांना जेव्हा जेव्हा शक्य असतं त्या वेळेला ते मला घरातल्या प्रत्येक कामामध्ये हेल्प करू लागतात. आय थिंक मॅच्युरिटी लेवल हीच असते की जेव्हा तुम्ही तुमच्या मॅरेजच्या त्या स्टेजला असता त्यावेळेस एखादं रोज किंवा खूप एक्सपेन्सिव्ह कुठे ट्रिपला नेणे, व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणे यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं असतं की आपला पार्टनर आपल्याला कुठल्या स्टेजवरती कुठली मदत करतोय, एकदम ओळखून घेतोय, आपल्या ड्रॉबॅक्स, आपल्या चांगुलपणासहित आपल्याला ॲक्सेप्ट करतो. आय थिंक ते एक गुड पार्टनरचं लक्षण आहे माझ्या मताने. सो आजचा लंच दोघांनी मिळून बनवला. थोडीफार हेल्प मला त्यांनी केली, थोडीफार नाही, ॲक्च्युली चॉपिंग वगैरे जे आहे ते सगळं काही त्यांनी केलं. आणि आज मी बनवलं अमृतस्थली आलू कुलचा आणि त्याच्यासोबत हे छोलेची भाजी बनवली. त्याच्यासोबत हे कांदा आहे, कांद्यामध्ये थोडीशी मी चटणी टाकली पुदिन्याची, आणि ते कांदा आणि पुदिन्याची चटणी याचं अमेझिंग कॉम्बिनेशन लागतं. तर हा होता आमचा आजचा लंच. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा आराम केला, थोडा मूवी पाहिला आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता ठरलं की कुठेतरी बाहेर जाऊन येऊया लाँग ड्राईव्हला. तर आम्ही दोघांना प्लॅन्ट्स खूप आवडतात, आम्हा दोघांनाही झाडं लावायला, झाडं बघायला खूप आवडतात. तर दोघांच्या मताने ठरलं की चला आज नर्सरीला भेट देऊया. खूप दिवस झालं नर्सरीमध्ये गेलेलो नाही आहे. तर आम्ही चाललो आहे विमाननगरच्या नर्सरीला. आणि तुम्ही पुण्यात असाल तर तुम्हाला माहीत असेल एक होलसेल मार्केट आहे, होलसेल. तिथे 10 ते 12 नर्सरीज आहेत. तुम्हाला जे झाड हवं आहे, जे कुंडी हवं आहे, अगदी तेच झाड वगैरे तिथे भेटून जाईल. इतर लोकल शॉपमध्ये नाही भेटलं तरी त्या नर्सरीमध्ये भेटतं. निघायला थोडा उशीरच झाला होता आणि मी म्हणत होते की आपल्याला रात्रच होणार आहे आणि संडे होता त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं पुण्यामध्ये. आणि अपेक्षेप्रमाणे ना अंधारच पडला होता पोचायला आम्हाला. आणि पोचल्यानंतर ही आहे विमाननगरचं नर्सरी मार्केट. पाहू शकता खूप मोठं आहे आणि बऱ्यापैकी गर्दी असते, अगदी 12 महिने गर्दी असते. इथे झाडं सुद्धा कम्पेअर टू लोकल शॉप थोडेसे कमी रेटने भेटतात आणि त्याची व्हरायटीज आणि त्याची जी क्वालिटी असते ती चांगली असते. बरं मला इथे घ्यायचं होतं एक वेगळ्या प्रकारचं मनी प्लॅन्ट घ्यायचं होतं मला. तर मी ते सर्च करत होते. याकडे मी 2-3 झाडं काढली, पण बार्गेनिंग मस्ट आहे. तर तुम्ही जितकी बार्गेनिंग कराल तितकं छानपैकी तुम्हाला ते झाडं कमी रेटने भेटतात. आणि या भैयानी मला अजिबात बार्गेनिंग करू दिली नाही. असतात काही थोडेसे, तर मी या भैयाकडून काही नाही घेतलं कारण खरंच ते इतके महाग नव्हते. त्याच्यानंतर मी दुसऱ्या शॉपमध्ये गेले, तिथे कुंड्यांची व्हरायटी खूप छान होती. मी थोडंसं म्हणलं बघून घेऊया. घ्यायचं तर मला कुंड्या नव्हत्या कारण माझ्याकडे कुंड्या ऑलरेडी भरपूर घरामध्ये होत्या, पण इथे सिरॅमिकच्या कुंड्यांची खूप छान व्हरायटी होती. ह्या ज्या कुंड्या आहेत ते 250 रुपये भैयांनी सांगितल्या होत्या, पण बार्गेनिंग करून ते 200पर्यंत नक्की दिले असते मला, पण मला घ्यायचं नव्हतं. त्याच्यानंतर मातीची भांडी, मातीची मडकी, त्यानंतर प्लास्टिकची होती. आणि इथे मी हे फिडल लीफ फिग यांच्याकडूनच लावून घेतलं मी ही कुंडी. आणि त्याच्यानंतर सक्युलंटच्या व्हरायटीज पाहिल्या, खूप साऱ्या होत्या. तर सक्युलंटच्या बाबतीत मी थोडीशी अनलकी आहे. काय कोणास ठाऊक सक्युलंट माझ्याकडे जास्त दिवस टिकत नाही, ते लगेच पिवळं पडून सुकून जातं.
तर मनी प्लॅन्ट, फिडर लिप बँक आणि ब्रोकन हार्ट असे 3 झाडं घेऊन आम्ही घरी आलो. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते. बाय बाय. चॅनलला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.